कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला इयत्ता 10वीतील सांख्यिकी या प्रकरणावरती सांगणार आहे. सांख्यिकी हे प्रकरण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. या प्रकरणावरती 3 मार्काचे 2 प्रश्न शक्य आहेत. 3 मार्काचा जो प्रश्न आहे पहिला, तो सरासरी मध्य काढा किंवा मध्य काढा किंवा बहुलक काढा किंवा मध्यांक काढा अशा प्रकारचा येईल. अजून एक जो प्रश्न आहे तो आहे ओजीवचा, पेक्षा अधिक किंवा पेक्षा कमीचा ओजीव काढा अशा प्रकारचे प्रश्न याच्यावरती शक्य आहेत. तेव्हा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा हा टॉपिक आहे आणि तुम्ही सर्वजण याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. सांख्यिकीमध्ये अनेक चिन्ह असतात. या चिन्हांचा अर्थ काय याविषयी तुम्ही इयत्ता 8वी पासून समजून घेत आहात, परंतु तुमच्यासाठी काही ठराविक बदल त्याच्यामध्ये आहेत आणि ते तुमच्या सराने तुम्हाला सांगितलेले आहेत. तर बघा, गुणांकासाठी xi असं आपण वापरतो. xi हे चिन्ह वर्गमध्यासाठी सुद्धा वापरतात. fi हे जे चिन्ह आहे वारंवारतेसाठी वापरतात. सिग्मा fi म्हणजे एकूण वारंवारता. x च्या डोकीवर आडवी रेष म्हणजे x बार म्हणजे मध्य किंवा सरासरी मध्य. दुसऱ्या लिपीतील a म्हणजे काल्पनिक अथवा मांडलेला मध्य. di म्हणजे विचलन, आणि हे विचलन कसं काढायचं आहे तर xi वजा a मानलेला जो मध्य आहे हा याच्यावरून, आणि दुसऱ्या लिपीतील h म्हणजे वर्गाची व्याप्ती आहे. तर यामध्ये अनेक सूत्र सुद्धा आहेत. पहिल्यांदा आपण मध्य कसा काढायचा त्याची सूत्र काय आहेत ते पाहूया. वर्गीकृत सामग्रीचा मध्य आपल्याला यावर्षी 3 प्रकारे काढण्यासाठी शिकवलेला आहे. कोणत्याही प्रकारे जर तुम्ही मध्य काढलात तर तो मध्य तोच येतो. फक्त ते का वापरलेलं आहे ते ज्या वेळेला पद्धत आपण चर्चेत घेतो त्यावेळेला मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तर बघा, पहिली जी पद्धत आहे ती प्रत्यक्ष पद्धत, आणि याचं सूत्र आहे x बार बरोबर सिग्मा fi xi भागिले सिग्मा fi. प्रत्यक्ष पद्धतीचे हे सूत्र आहे. काल्पनिक मध्य पद्धत x बार बरोबर a अधिक सिग्मा fi di छेद सिग्मा fi. या ठिकाणी a म्हणजे काल्पनिक मध्य आहे. आणि पायरी विचलन पद्धत x बार बरोबर a अधिक सिग्मा fi ui छेद सिग्मा fi या सर्वाला गुणिले h. अशा प्रकारे 3 पद्धतीने आपण मध्य काढू शकतो आणि ही सूत्र तुम्ही पाहिलेलं आहात. आता यामध्ये आणखीन काही सूत्र आहेत. त्यामधलं अजून एक महत्त्वाचं सूत्र म्हणजे वर्गीकृत सामग्रीचा बहुलक काढणे. तर तुम्ही इयत्ता 8वी आणि 9वीला शिकलेला आहात. बहुलक म्हणजे काय? सर्वाधिक वेळा येणारा गुणांक म्हणजे बहुलक. आणि तिथपर्यंत तुम्हाला ते समजलेलं होतं आणि चालू वर्षी तुम्ही वर्गीकृत सामग्रीचा बहुलक कसं काढायचं हे शिकलेलं आहे. त्याच्यासाठी सूत्र आहे बघा, बहुलक बरोबर L अधिक कंसात F1 वजा F0 भागिले 2 F1 वजा F0 वजा F2 गुणिले h. बघा, बहुलक काढण्यासाठी, वर्गीकृत सामग्रीचा बहुलक काढण्यासाठी आपल्याला बहुलक वर्ग शोधणं फार महत्त्वाचं आहे. हा कसा शोधायचा? ज्या संभाग श्रेणीचा वारंवारता जी आहे ही जास्तीत जास्त असते ती संभाग श्रेणी म्हणजेच बहुलक वर्ग म्हणून आपण घ्यायचा आहे. तर यामध्ये F1, F0, F2, H, L यांचे अर्थ सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर F1 म्हणजे बहुलक वर्गाची वारंवारता आहे. F0 म्हणजे बहुलक वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची वारंवारता. बहुलक वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची वारंवारता F0.
F2 बहुलक वर्गाच्या पुढच्या वर्गाची वारंवारता आणि L बहुलक वर्गाच्या निश्चितम मर्यादा, बहुलक वर्गाची निश्चितम मर्यादा. लक्षात घ्या, आपल्याला जे काही प्रश्न येत आहेत ते सातत्य श्रेणीचे आहेत, म्हणजे निश्चितम मर्यादा डायरेक्ट आपल्याला तिथे मिळते. जर असातत्य श्रेणी आलेले असेल तर लहान संख्येपेक्षा ते 0.5 न तुम्ही कमी घ्या. आणि H म्हणजे वर्गाची व्याप्ती. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं सूत्र याच्यामध्ये आहे, ते म्हणजे वर्गीकृत सामुग्रीचा मध्यांक काढणे. इयत्ता 9वी मध्ये नाही, पण इयत्ता 8वीला जुन्या सिलेबस प्रमाणे इयत्ता 8वीला या प्रकारचं गणित तुम्ही शिकलेलं आहात. परत पुन्हा ते 10वीला तुम्हाला आलेलं आहे. तर ह्याचं सूत्र बघा, मध्यांक बरोबर L अधिक कंसात N/2 वजा CF भागिले F गुणिले H. तर हे सूत्र वापरते वेळी सुद्धा जसं बहुलक वर्ग आपल्याला शोधायचं महत्वाचं होतं, तसंच मध्यांक वर्ग सुद्धा कसा शोधायचा. तर या सूत्रामध्ये N/2 हे एक म्हणजे पद आहे. N याचा अर्थ सिग्मा Fi, एकूण वारंवारता. लक्षात घ्या, तर एकूण जी संचित वारंवारता आहे त्याचं निम्म आपण केलं तर ही जे उत्तर येतं ती संचित वारंवारता ज्या संभाग श्रेणीमध्ये असते ती संभाग श्रेणी म्हणजेच मध्यांक वर्ग असं आपण घ्यायचं आहे. तर L जे आहे याच्यातील त्या मध्यांक वर्गाची निश्चितम मर्यादा आहे. F जे आहे ती मध्यांक वर्गाची वारंवारता आहे. CF जे आहे ते मध्यांक वर्गाच्या आधीच्या वर्गापर्यंतची संचित वारंवारता आहे. आणि H जे आहे ती वर्गाची व्याप्ती आहे. अशा प्रकारे ही जी 4 सूत्र आहेत, ही जी सूत्र आहेत ही सूत्र अतिशय महत्त्वाची आहेत. आता आपण काही गणित पाहूया याच्यावरची. तर एकच मी गणित घेतोय मध्य काढण्यासाठी आणि हे तिन्ही पद्धतीनं मी तुम्हाला समजावून सांगतोय. तुमच्या लक्षात येईल ह्या तिन्ही पद्धतीनं जे उत्तर आहे ते सारखंच आपल्याला मिळतं. तर पहिल्यांदा पाहतोय आपण प्रत्यक्ष मध्य पद्धत. प्रश्न आहे बघा, खाली दिलेल्या सामग्रीचा मध्य काढा. संभाग श्रेणी आणि वारंवारता. संभाग श्रेणी 1 ते 4, 4 ते 7, 7 ते 10, 10 ते 13, 13 ते 16, 16 ते 19. 1 ते 4 ची वारंवारता 6 आहे. 4 ते 7 ची वारंवारता 30 आहे. 7 ते 10 ची वारंवारता 40 आहे. 10 ते 13 ची वारंवारता 16 आणि 13 ते 16 ची वारंवारता 4 आणि 16 ते 19 ची वारंवारता 4. तर हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला काही कॉलम्स घालून, काही टेबल्स घालून, आपण रकाने घालून आपण एक तक्ता तयार करावा लागतो. आणि हा रकाने तक्ता जो आहे ते पहिल्या स्तंभामध्ये संभाग श्रेणी, दुसऱ्या स्तंभामध्ये वारंवारता, तिसऱ्यामध्ये वर्गमध्य आणि चौथ्यामध्ये वारंवारता आणि वर्गमध्य यांचा गुणाकार Fx. वास्तविक पाहता Fi आहे ते. तर आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे बघा 1 ते 4 जे प्रश्नामध्ये दिलेलं आहे त्याच्यातील 2 जे कॉलम आहेत जशाच तशा आपण उभे या ठिकाणी मांडून घेतलेले आहेत. संभाग श्रेणी आणि वारंवारता. वर्गमध्य आपल्याला काढायचा आहे आणि हा कसा काढायचा आपण वेळोवेळी याविषयी पाहिलेला आहेच. तर कसा काढायचं पुन्हा एकदा सांगून देतो बघा. इथं संभाग श्रेणी 1 ते 4 आहे. 1 आणि 4 ची बेरीज करायची, किती झाली 5. त्याला भागिले 2 केलं तर उत्तर इथे 2.5 हे वर्गमध्य आहे. अशाच प्रकारे 4 ते 7 चा 5.5 येणार, 7 ते 10 चा 8.5 येणार आणि 10 ते 13 चा 11.5 येणार, 13 ते 16 चा 14.5 येणार आणि 16 ते 19 चा 17.5 येणार. या ठिकाणी बघा सिग्मा Fi म्हणजेच वारंवारतेची बेरीज आपण करतोय आणि ते आपल्याला या ठिकाणी 100 मिळते. आता संगत वारंवारता आणि त्याचा वर्गमध्य यांचा गुणाकार करून Fi च्या कॉलमच्या खाली आपण लिहिलं पाहिजे. 6 गुणिले 2.5 याचा जो गुणाकार आहे तो 15.0. आता 0 पॉईंट असल्या कारण 0.0 आपण मांडलेला आहे. 30 गुणिले 5.5 165, 40 गुणिले 8.5 340, 16 गुणिले 11.5 184, 4 गुणिले 14.5 58 आणि 4 गुणिले 17.5 70. आणि हे जे Fi चा जो स्तंभ आहे त्याची जर एकूण आपण बेरीज केली म्हणजे सिग्मा Fi तर आपल्याला मिळतं 832. आता प्रत्यक्ष पद्धतीने आपण हे वर्गमध्य काढणार मध्य काढणार असल्या कारणाने प्रत्यक्ष पद्धतीने आपण याचं सूत्र पहिला वापरूया. प्रत्यक्ष पद्धतीचं सूत्र आहे
एक्स बार बरोबर सिग्मा एक्स आय एफ आय सिग्मा एफ आय एक्स आय छेद सिग्मा एफ आय. तर सिग्मा एफ आय एक्स आय ची किंमत आहे 832, त्याच्या ठिकाणी आपण ती ठेवली आणि छेदाच्या ठिकाणी सिग्मा एफ आय बरोबर 100 आपण जर ठेवलं 832 छेद 100 म्हणजेच 8.32 हा आपल्याला प्रत्यक्ष पद्धतीने मध्य मिळालेला आहे. दुसरी जी पद्धत आहे ती काल्पनिक मध्य पद्धत. तर काही वेळेला आपल्याला एखादा मध्यावरचा जो वर्गमध्य आहे तो वर्गमध्य आपण एक मध्य म्हणून समजायचा. या ठिकाणी आकडेमोड थोडी थोडी कमी होत जाते बघा. पहिल्या पद्धतीमध्ये आकडेमोड जर असं सगळ्याच पद्धती पाहिल्यानंतर पहिल्या पद्धतीमध्ये जरा आकडेमोड जास्ती आहे, दुसऱ्या पद्धतीमध्ये त्यापेक्षा कमी आहे, तिसऱ्या पद्धतीमध्ये त्याच्यापेक्षाही कमी येते आपल्याला आकडेमोड. परंतु सूत्रामध्ये काही गोष्टी त्या आपल्याला घालून पूर्णपणे ते करावं लागतं. तर बघा काल्पनिक मध्य पद्धतीमध्ये हा सेम उदाहरण मी घेतोय. संभाक्षणी वारंवारता 1 ते 4 वारंवारता 6, 4 ते 7 वारंवारता 30, 7 ते 10 वारंवारता 40, 10 ते 13 वारंवारता 16, 13 ते 16 वारंवारता 4 आणि 16 ते 19 वारंवारता 4. पुन्हा याचे स्तंभ आहेत बघा. पहिला स्तंभ आहे संभाक्षणीचा, त्याच्यानंतर वारंवारतेचा, त्याच्यानंतर वर्गमध्याचा. इथपर्यंतचे जे स्तंभ आहेत हे पहिल्या पद्धतीसारखेच आहेत. आता या पद्धतीमध्ये वेगळं काय आहे तर डीआयचा म्हणजेच विचलनाचा स्तंभ. डीआय बरोबर एक्स आय वजा ए या सूत्राने आपण काय करायचंय हे विचलन काढायचं आहे. आणि त्याच्यानंतरचा जो स्तंभ आहे तो एफ आय गुणिले डी आयचा आहे. म्हणजे वारंवारता आणि त्याची संगत विचलन यांचा गुणाकार करून आपण शेवटच्या स्तंभामध्ये आपण ठेवायचं आहे. वर्गमध्यापर्यंतच्या याच्या अगोदरच्या पद्धतीमध्ये आपण पाहिलेलंच आहे. आता इथं आपण काल्पनिक मध्य जो आहे हा काल्पनिक मध्य आपण साधारणपणे मध्यावरचा घेतो. साधारणपणे मध्यावरचा घेतो. आता पाहिलं तर इथं 100 आहे बघा. 100चं निम्म किती झालं 50. 50 ही जी संचित वारंवारता आहे ही साधारणपणे जे 76च्या आसपास बसते तिथं. म्हणून आपण काय केलं 8.5 जो आहे हा 8.5 या ठिकाणी काल्पनिक मध्य म्हणून घेतलेला आहे. ए ची किंमत आपण 8.5 घेतलेली आहे. आणि 8.5 जे आहे हे संगत वर्गमध्यातून आपण जर वजाबाकी केली तर त्याचं उत्तर जे येतं ते त्याच्या चिन्हासहित ह्या विचलनाच्या स्तंभाच्या खाली आपण लिहिलं पाहिजे. पहिल्याचं उत्तर येतं -6, दुसऱ्याचं उत्तर येतं -3, त्याच्यानंतरचं उत्तर येतं 0, त्याच्यानंतरचं 3 येते 6 आणि 9. आणि मग नंतर याच्याशी आपण वारंवारतेचा गुणाकार करायचा आहे आणि गुणाकार करून आपण एफ आय डी आयच्या कॉलम्स खाली लिहायचं आहे. तर 6 गुणिले 6 बरोबर 36, अधिक गुणिले वजा बरोबर वजा, वजा 36, पुढचा आहे वजा 90, नंतर 0. 0 का तर कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर उत्तर 0च येते आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर धन बेरीज आलेली आहे बघा. धन गुणाकार आलेला आहे. तर 48, त्याच्यानंतर 24 आणि 36 हा धन गुणाकार आहे. आपण याचं उत्तर काढण्यासाठी काय करायचं ऋण ऋणची पहिला बेरीज करायची आणि धन धनची नंतर बेरीज करायची आणि मग नंतर धन आणि ऋण एकत्र घेतल्यानंतर त्याची जी बेरीज आपल्याला करायची आहे ज्या वेळेला दोन भिन्न चिन्ह असतात त्यावेळेला त्याच्यातील फरक काढायचा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. या नियमानुसार याचं उत्तर येते -18. मग आपण काल्पनिक मध्य पद्धतीचं सूत्र लिहायचं आहे. एक्स बार बरोबर ए अधिक सिग्मा एफ आय डी आय छेद सिग्मा एफ आय. ए ची किंमत आहे 8.5, सिग्मा एफ आय डी आय ची किंमत -18 आपल्याला मिळालेली आहे आणि सिग्मा एफ आय जे आहे ते 100 आपल्याला माहितच आहे. त्या ठिकाणी आपण ते मांडल्यानंतर ठेवल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर मिळते बघा 8.5 वजा 0.18 किंवा 8.5 वजा 18%. याची वजाबाकी केल्यानंतर बऱ्याचदा होते कसं काही विद्यार्थी या ठिकाणी चूक करतात बघा. बेरीज असू द्यात किंवा वजाबाकी असू द्यात, ज्या वेळेला आपण ह्या क्रिया करत असतो दशांश अपूर्णांकाच्या वेळेला त्यावेळेला दोन्हीकडचे दशांश स्थळ किती आहेत ती पहा. एकामध्ये एकच दशांश स्थळ आहे आणि दुसऱ्यामध्ये 2 आहेत. अशा वेळेला काय करायचं जे एकच दशांश स्थळ आहे त्यामध्ये पुढच्या बाजूला 0 वापरून आपण 2 दशांश स्थळ तयार करून घ्यायचे आणि नंतर करायचं. मग तुम्ही चुकणार नाही, नाहीतर चुकते. तर 8.5 वजा 0.18 हे जर वजाबाकी आपण केली तर
8.32. तर प्रत्यक्ष पद्धतीने सुद्धा हेच उत्तर आपल्याला तुम्हाला मिळालेलं आहे, त्याविषयी तुम्ही पाहिलेलं आहातच. त्याच्यानंतर येते काल्पनिक मध्य पद्धत. काल्पनिक मध्य पद्धत पुन्हा तेच उदाहरण मी घेतलेलं आहे या ठिकाणी. खाली दिलेल्या सामग्रीचा मध्य काढा. संभाषणी वारंवारता तुम्ही पाहिलेला आहे, तुमच्या समोर स्क्रीनवरती त्या प्रश्न आलेला आहे, त्याचं उत्तर पण आहे. याचे स्तंभ बघा कसे आहेत. संभाषणी, वारंवारता आणि वर्गमध्य. त्याच्यानंतर विचलन. इथपर्यंत आपण काल्पनिक मध्य पद्धतीनं जे काय उत्तर काढलेले आहेत त्या उत्तराप्रमाणे आपल्याला इथे दिसून येते बघा, 1, 2, 3 आणि 4 हे चारही कॉलम सारखे आहेत. तर ह्याचे कॉलम जे आहेत, संभाषणी, वारंवारता, वर्गमध्य आणि विचलन, इथपर्यंतचे जे कॉलम आहेत हे काल्पनिक मध्य पद्धतीसारखेच आहेत. त्याच्या पुढचा जो कॉलम आहे तो काय आहे, तर UI बरोबर XI वजा A छेद H म्हणजेच D छेद H. H म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, तर H ही वर्गाची व्याप्ती आहे. तर ठीक आहे, H ही वर्गाची व्याप्ती आहे आणि वजा 6 भागिले 3 बरोबर वजा 2 या ठिकाणी आलेलं आहे UIचं पहिलं उत्तर. आणि मग UI गुणिले FI म्हणजे FI गुणिले UI शेवटचा कॉलम वजा 2 गुणिले 6 बरोबर वजा 12. अशा प्रकारे सगळ्यांचे म्हणजेच UI आणि FI याचा गुणाकार करून ज्या त्या ठिकाणी आपण ते मांडलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी बघा, जसा गुणाकार धन येतो तसाच ऋण पण येतो. अशा वेळेला धन गुणाकार धनच मांडा आणि ऋण गुणाकार ऋणच मांडा. पुन्हा आपल्याला ह्याची सर्वांची बेरीज करायची आहे सिग्मा FI UI काढण्यासाठी. अशा वेळेला पुन्हा वजा वजा असलेल्यांची बेरीज करा, अधिक अधिक असलेल्यांची बेरीज करा आणि मग नंतर आपल्याला एक धन एक ऋण ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्यांच्यातील फरक आपल्याला काढायला पाहिजे आणि फरक काढल्यानंतर मोठ्या संख्येचे चिन्ह आपल्याला द्यायला पाहिजेत आणि त्यांच्यातील जो फरक येतो तो 6 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. या पद्धतीने सिग्मा FI UI जे आहे याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे वजा 6. आता पायरी विचलन पद्धतीच्या सूत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, काल्पनिक मध्य पद्धतीमध्ये सुद्धा मध्य आपण मांडलाच पाहिजे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला मध्य मांडलाच पाहिजेत. आणि आम्ही या ठिकाणी यामध्ये मध्य मांडलेला आहे A बरोबर 8.5. तर पायरी विचलन पद्धतीत x बार बरोबर A अधिक सिग्मा FI UI छेद सिग्मा FI गुणिले H या सूत्रामध्ये आपण किमती ठेवायच्या आहेत. A ची किंमत 8.5 अधिक सिग्मा FI UI ची किंमत वजा 6 आणि छेद सिग्मा FI ची किंमत 100 आणि गुणिले H ची किंमत 3. आणि ह्या सगळ्यांचं जर आपण व्यवस्थित गणित केलं तर आपल्याला असं मिळतं 8.5 वजा 0.18 आणि यांचा जो फरक आहे तो पुन्हा आपल्याला या ठिकाणी 8.32 मिळालेला आहे. अशा पद्धतीनं तिन्ही पद्धतीनं आपण पाहिलेलं आहे आणि तिन्ही पद्धतीमध्ये आमच्या हे लक्षात आलेलं आहे की जो मध्य आहे हा मध्य कोणत्याही पद्धतीने आम्ही जर काढला तर मध्य तोच मिळतो. मग ह्या वेगवेगळ्या पद्धती का वापरायच्या, तर आकडेमोड जी आहे ही आकडेमोड कमी करण्यासाठी आपल्याला काही ठिकाणी ह्या वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतात. तर यानंतर आपल्याला अजून एक गणित पाहायचं आहे, ते म्हणजे दिलेल्या सामग्रीचा आपल्याला काढायचा आहे, दिलेल्या सामग्रीचा मध्यांक काढणे. यावरची उदाहरणं तुम्ही इयत्ता 8वीला पण शिकलेल्या जुन्या सिलेबसला आहेत, ते नवीन सिलेबसमध्ये असण्याची शक्यता फार कमी आहे. आणि थोडंसं त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला कठीण वाटलं, पण ह्यावर्षी पुन्हा तुम्ही ते नव्यानं शिकलेलं आहात म्हणजे ते नक्कीच ते तुम्हाला सोपं जाणार आहे. तर या ठिकाणी मी प्रश्न घेतोय बघा, संभाषणी 1.1 ते 4 वारंवारता 6, 4 ते 7 वारंवारता 30, 7 ते 10 वारंवारता 40, 10 ते 13 वारंवारता 16, 13 ते 16 वारंवारता 4 आणि 16 ते 19 वारंवारता परत 4. या ठिकाणी दिलेल्या सामग्रीचा मध्यांक काढण्यासाठी जर ती वर्गीकृत सामग्री असेल तर आपल्याला या ठिकाणी 3 कॉलमचा एक चार्ट तयार करावा लागतो.
तर त्याच्यामध्ये बघा पहिले जे दोन कॉलम आहेत हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले असतात. तो डायरेक्ट आपण लिहू शकतो संभाव्य श्रेणी आणि वारंवारता अशा पद्धतीने ते दोन्ही कॉलम आपण लिहू शकतो. तिसरा कॉलम काय आहे तर संचित वारंवारता किंवा संचय वारंवारतेचा कॉलम आहे, जो स्तंभ आहे त्याच्यामध्ये काय करायचं बघा. 1 ते 4 पर्यंतची वारंवारता जी आहे ती 6 आहे. मग 7 पर्यंतची एकूण वारंवारता किती तर 6 आणि 30 यांची बेरीज 36. मग त्याच्यानंतर 10 पर्यंतची वारंवारता किती तर 36 आणि 40 ची बेरीज 76. अशा प्रकारे 36, 76 आणि 16 ची बेरीज 92 येते आणि 92 आणि 4 ची बेरीज 96 येते आणि 96 आणि 4 ची बेरीज 100 येते. शेवटची जी आहे संचित वारंवारता ती एकूण वारंवारता इतकी असते. आपल्याला चेक करण्यासाठी हे उपयोगी पडू शकतं. तर मी पहिल्यांदा काय करणार आहे हे गणित सोडवण्यासाठी मगाशी मी सांगितलेलं आहे. तर दिलेल्या वर्गीकृत सामग्रीचा मध्यांक काढण्यासाठी अतिशय महत्वाचा घटक कोणता असेल तर मध्यांक वर्ग शोधणे. त्याच्यासाठी मी सिग्मा एफ म्हणजेच n/2 ची किंमत या ठिकाणी काढून घेतो. 100/2 बरोबर 50. ही 50 संचित वारंवारता कोणत्या संभाव्य श्रेणीच्या दरम्यान आलेली आहे तर 50 ही जी संचित वारंवारता आहे ते 76च्या दरम्यान आहे. 76च्या दरम्यान म्हणून 7 ते 10 हा मध्यांक वर्ग आहे. मग आता 7 ते 10 आपण मध्यांक वर्ग नक्की केला तर मध्यांक वर्गाची निश्चितम मर्यादा नक्की करण्यासाठी त्याचा उपयोग होतो आपल्याला आणि ती किती आहे L बरोबर 7. सातत्य श्रेणी असल्या कारणाने डायरेक्ट 7 आपण हे घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर n/2 ची किंमत तुम्ही याच्यासाठी म्हणजे मध्यांक वर्ग शोधण्यासाठी n/2 ची किंमत तुम्ही पाहिलेली आहात. ती डायरेक्ट त्या ठिकाणी लिहा 50 आणि या मध्यांक वर्गाच्या अगोदरची संचित वारंवारता या ठिकाणी 36 आहे. CF ची किंमत वजा CF जे आहे त्या ठिकाणी वजा 36 तुम्ही लिहिला. छेद आपल्याला घ्यायचा आहे F. हे मध्यांक वर्गाची वारंवारता आहे. ती इथं 40 आपल्याला आहे ते या ठिकाणी मिळालेले ते आपण इथे घातलेले आहे. म्हणजेच 50 वजा 36/40 आणि ह्याला गुणिले H म्हणजे या वर्गाची व्याप्ती जी आहे ती आहे 3. त्याला गुणिले 3 आपण केलेलं आणि याला सरळ रूप दिल्यानंतर आपल्याला मिळतं 7 + 14/40 गुणिले 3 आणि ह्या सगळ्यांचं सरळ रूप दिल्यानंतर आपल्याला मिळतं 7 + 21/20 म्हणजे 7 + 1.05 आणि ह्याची बेरीज आपण जर केली तर 8.05 हे आपल्याला या वर्गीकृत सामग्रीचा मध्यांक आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न मी घेणार आहे तो बहुलकचा. विद्यार्थी मित्रांनो मी वेळोवेळी सांगत असतो आणि या वेळेलाही सांगेन की बहुलक काढणे बाकीच्या सगळ्यांच्या पेक्षा सोपं आहे. कित्येक वेळेला असं सांगितलं जात होतं की हा अंतर्गत वैकल्पिक प्रश्न येण्याची शक्यता आहे असं म्हणतात. परंतु जे काही सरणीच्या वेळेला काही प्रश्न आपल्याला आलेले आहेत या प्रश्नामध्ये अंतर्गत वैकल्पिक प्रश्न ह्याच्यावरती शक्यतो विचारलेले नाहीत. जर अंतर्गत वैकल्पिक प्रश्न जर आला असता तर तुम्हाला चान्स होता ह्या 3 पैकी कुठले तर 2 तयार करायचे आणि मग हे एक जर तुम्हाला डिस्काउंट मिळालं असतं. परंतु आता तसं नाही आहे. तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला तयार करायचे आहेत आणि ह्या तिन्हीमध्ये बहुलक काढणे अतिशय सोपं आहे. म्हणजे जो तक्ता तयार करायचा आहे प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी हा तक्ता इथं तयार करायची गरज नाही. फक्त काय गरज आहे तर बहुलक वर्ग कोणता हे ओळखण्याची गरज आहे. त्यासाठी एक मी प्रश्न घेतोय बघा. 1 ते 4 जो प्रश्न मध्यांकसाठी मी घेतलेला आहे तोच मी या ठिकाणी घेतोय. संभाव्य श्रेणी 1 ते 4 वारंवारता 6, 4 ते 7 वारंवारता 30, 7 ते 10 वारंवारता 40, 10 ते 13 वारंवारता 16, 13 ते 16 वारंवारता 4 आणि 16 ते 19 वारंवारता 4. तर हे प्रश्न मी घेतलेला आहे. उत्तरामध्ये पुन्हा हा तक्ता लिहा पाहिजे तर लिहिलं बरं शक्यतो, कारण प्रश्नपत्रिका वेगळी आणि उत्तरपत्रिका वेगळी आहे. संभाव्य श्रेणी आणि वारंवारता असा स्तंभ आपण लिहूया आणि मग नंतर त्याच्यावरून आपल्याला पहिला ओळखायचा आहे बहुलक वर्ग कोणता. बहुलक वर्ग कोणता पाहण्यासाठी वारंवारतेचा स्तंभ पहा. या वारंवारतेच्या स्तंभामध्ये मोठी संख्या कुठली आहे तर 40 आहे. 40 ही सर्वात जास्त वारंवारता आहे आणि म्हणून 7 ते 10 हा काय आहे बहुलक वर्ग आहे. आपण पहिल्यांदा ओळखलं. मग आता F0 म्हणजे बहुलक वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची वारंवारता ती इथं F0 बरोबर 30 आपल्याला मिळालेलं आहे. F1 म्हणजे बहुलक वर्गाची वारंवारता 40 आपण या ठिकाणी घेतलेली आहे.
F2 जे आहे ते बहुलक वर्गाच्या नंतरची वारंवारता ती आपण 16 या ठिकाणी घेतलेली आहे. आणि बहुलक वर्गाची निश्चितम मर्यादा ते म्हणजे L आपण या ठिकाणी 7 घेतलेला आहे आणि वर्गव्याप्ती H बरोबर 3 घेतलेला आहे. सूत्र लिहिलं बहुलक बरोबर L अधिक कंसात F1 वजा F0 भागिले 2 F1 वजा F0 वजा F2 कंस पूर्ण गुणिले H. आता आपण किमती भरायच्या आहेत. L ची किंमत 7, F1 ची किंमत 40, F0 ची किंमत 30, F1 ची किंमत पुन्हा 40 आणि F0 ची किंमत 30 आणि F2 ची किंमत 16 आणि H ची किंमत 3. म्हणजे 7 अधिक 40 वजा 30 छेद 2 गुणिले 40 वजा 30 वजा 16 गुणिले 3 अशा प्रकारची दुसरी स्टेप आपल्याला मिळते. आणि याला सरळरूप दिल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की त्याचं उत्तर साधारणपणे 7 अधिक 0.88 अशा पद्धतीने मिळतं. आणि ह्याची बेरीज केल्यानंतर 7.88 हा दिलेल्या सामग्रीचा बहुलक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या 3 प्रकारामध्ये मध्य काढणे, मध्यांक काढणे, बहुलक काढणे हे वेगवेगळे 3 भाग आपण पाहिले. मध्याचे वेगवेगळे 3 भाग पाहिले. पहिला प्रकार म्हणजे थेट पद्धत म्हणजेच प्रत्यक्ष पद्धत, दुसरा प्रकार म्हणजे काल्पनिक मध्य पद्धत आणि तिसरा प्रकार म्हणजे पायरी विचलन पद्धत. ते वेगळं काय आहे तर प्रत्यक्ष पद्धतीमध्ये थोडीशी आकडेमोड म्हणजे काल्पनिक मध्य पद्धतीपेक्षा जास्ती असते. काल्पनिक मध्य पद्धतीमध्ये प्रत्यक्ष पद्धतीपेक्षा कमी असते आकडेमोड. आणि त्याच्यानंतर पायरी विचलन पद्धतीमध्ये पुन्हा त्याच्यापेक्षा कमी असते. आणि याच्यासाठीच आपण ह्या पद्धती वापरत असतो. सांख्यिकी जे आहे ते फार प्रचंड प्रमाणात जो काही सामग्री आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी सांख्यिकी फार महत्त्वाची येते. आणि त्यावेळेला काही ठराविक ज्या पद्धती आहेत, उदाहरणार्थ पायरी विचलन पद्धतीसारख्या ज्या पद्धती आहेत, ह्या पद्धती आपल्याला उपयुक्त पडत असतात. सांख्यिकीमधील अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा आणि तुम्हाला आवडणारा भाग जो आहे त्या भागावरती आता आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. सांख्यिकीमधील अतिशय महत्त्वाचा आणि तुम्हाला सोपा वाटणारा आवडीचा असा एक भाग आता आम्ही चर्चेत घेणार आहोत. तो म्हणजे ओजीव वक्र. ओजीव वक्र तुम्हाला माहिती आहे की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहजासहजी देऊ शकता. आणि याच्यावरचे 3 जे गुण आहेत हे 3 गुण तुम्ही सहज मिळवू शकता आणि ते सर्वांनी तुम्ही मिळवायचे आहेत. तर ओजीव वक्र 2 प्रकारचे हे तुम्हाला माहिती आहेत. तर पहिला जो प्रकार आहे पेक्षा कमीचा आणि दुसरा जो प्रकार आहे तो पेक्षा जास्तचा. तर पहिल्यांदा आपण चर्चेत घेणार आहोत पेक्षा कमीचा. ही तो विद्यार्थ्याला अडचण पडते की पेक्षा कमीच्या वेळेला संभाग श्रेणीतील निश्चितम मर्यादा घ्यायची की उच्चतम मर्यादा घ्यायची आणि पेक्षा जास्तच्या वेळेला काय करायचं हे कसं घ्यायचं याविषयी त्यांना थोडासा गोंधळ निर्माण होतो. त्याने एक लक्षात ठेवायचं की एक वर्ग घ्यायचा फक्त, म्हणजे एक संभाग श्रेणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुणाला तुझ्यापेक्षा कमी विचारू शकता ते विचारात घ्यायचं. आता 100 ते 120, 100 ते 120 या ठिकाणी मी प्रश्न घेतलेला आहे बघा. खाली दिलेल्या सामग्रीचा पेक्षा कमीचा ओजीव वक्र काढा. संभाग श्रेणी घेतलेल्या 100 ते 120, वारंवारता 12, 120 ते 140 वारंवारता 14, 140 ते 160 वारंवारता 8 आणि 160 ते 180 वारंवारता 6, 180 ते 200 वारंवारता 10. ओजीव वक्र काढण्यासाठी सुद्धा तुम्ही चार्ट तयार करायलाच पाहिजेत. त्याच्यामध्ये पहिला जो स्तंभ आहे तो पेक्षा कमीचा आहे, दुसरा स्तंभ आहे वारंवारतेचा आहे आणि तिसरा स्तंभ आहे तो संचय किंवा संचित वारंवारता. संचित वारंवारता आपण मध्यांकाच्या वेळेला सांगितलेलंच आहे तुम्हाला. तर कसं आहे ह्या ठिकाणी संचित वारंवारता काढते वेळी कशा पद्धतीनं काढायचं हे थोडं कळलं की संपलं. ह्याच्यामध्ये फार अवघड असं काय नाही, फक्त तिथं गोंधळ होता कामा नये याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आता पहिला आपण वर्ग घेतला म्हणजे पहिली संभाग श्रेणी आपण घेतली 100 ते 120. याच्यामध्ये तुम्ही कुणाला तुझ्यापेक्षा कमी
कोण आहे कसं विचारू शकता? 100ला विचारू शकता का? नाही. तर 100पेक्षा कमी काहीच नाही तिथं. 120ला मात्र तुम्ही विचारू शकता. लक्षात आलं का? म्हणजेच काय, पेक्षा कमीचा ओजीव वक्र काढण्यासाठी पेक्षा कमी कॉलममध्ये आपण नेहमी उच्चतम मर्यादा घ्यायची आहे. लक्षात घ्या. तर पहिला घेतला आपण 120, त्याची वारंवारता 12, त्याच्यानंतर 140, 14, 160, 8, 180, 6 आणि 210 अशा पद्धतीनं. आता संचित वारंवारता या पेक्षा कमीची तयार करते वेळी सरळ जसं मध्यांकाच्या ठिकाणी तुम्ही संचित वारंवारता तयार केली तसंच पहिला 12 डायरेक्ट लिहिलं, 12 आणि 14ची बेरीज केली 26 येते, 26 आणि 8ची बेरीज केली 36 येते, 36 आणि 6ची बेरीज केली 40 येते, 40 आणि 10ची बेरीज केली 50 येते. असं का हो? तर 120 पेक्षा कमी किती आहे तो याच्यामध्ये? 12च आहेत. परंतु 140 पेक्षा कमी फक्त 12 आहेत का? नाही आहेत. 14 आणि 12 हे दोन्ही मिळून आहेत. अशा प्रकारे त्याची संचित वारंवारता अशा वरून अशी बेरीज होत जाते आणि मग लास्टला जे संचित वारंवारता येते ती एकूण वारंवारता इतकी असते, हे लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर हा तक्ता तुम्ही तयार केल्यानंतर तुम्ही जायचं आहे आलेख पेपरवर. आलेख पेपरवरती एक ठराविक प्रमाण घ्या. एक्स अक्षावर पेक्षा कमीच्या संख्या लिहा, वाय अक्षावर वारंवारताच्या संख्या लिहा. तर मी या ठिकाणी एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 20 आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 20 असं दोन्हीकडे 20-20च घेतलेलं आहे. तर इथं मध्ये बघा 0 नंतर एक्स अक्षावर थोडीशी नागमोडी रेष मी काढलेली आहे. याचा अर्थ असा की ह्याच्या अगोदरच्या सगळ्यात जे भाग आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे 0 ते 120 पर्यंतचे 1-1 सेंटीमीटरवरती जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला आलेख या ठिकाणी बसत नाही आणि म्हणून आपण काय करतो ते नागमोडीनं दाखवतो की त्याच्यात सगळं आहे असं समजा आणि असतं ते दाखवणं फार गरजेचं आहे. मात्र हुशार मुलांनी लक्षात ठेवा, तुमचे मार्क जर तुम्ही व्यवस्थित काढलेला आहे आणि अशी नागमोडी रेष जर काढलेली नसेल तर कदाचित तुमचे मार्क या ठिकाणी कापले जाऊ शकतात. तेव्हा आपण नागमोडी रेष काढायचे आणि त्याच्यानंतर आपण स्टार्ट करायचं आहे. आता इथं कुठं आहे वास्तविक पाहता तुम्ही विचार करायचंच नाही काय घ्यायचं तर 100 पासूनच घ्यायचं. 100 ते 200 पर्यंत आपल्याकडे 100 पासून स्टार्टच करायचं. असं करायचं म्हणजे दोन्हीला ते उपयोगी पडतं. 100 घेतलं, त्याच्यानंतर 1 सेंटीमीटरवरती 120 घेतलं, 140, 20-20चा फरक करत आपण 220 पर्यंत गेलेलो आहोत. वास्तविक पाहता 220 काय गरजेचं नाही, 200 पर्यंत थांबलं तरी चालते. आणि मग नंतर वाय अक्षावरती जे काय घेतोय आपण ती वारंवारता घेतोय. आपण वाय अक्षावरती 1 सेंटीमीटरवर 20 वारंवारता घेतलेलं आहे. प्रत्येक सेंटीमीटरवरती 20-20 घेत गेलोय. आपण 80 पर्यंत गेलेलो आहे. तर आपल्याला 80 पर्यंत काही गरजच नाहीये. आपल्याला जास्तीत जास्त संचित वारंवारता आहे 50 आहे, पण त्याच्यापेक्षा जास्ती असावी म्हणून आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि मग नंतर पेक्षा कमी आणि 12 याचा बिंदू प्रस्थापित करायचा आहे. एक्स अक्षावर 120 आणि वाय अक्षावर 12 हे दोन्ही कुठे छेदतात त्या ठिकाणी आपण एक बिंदू प्रस्थापित केला. पुढचा बिंदू 140 आणि 26चा प्रस्थापित केला. सनिर्देशक भूमितीमध्ये किंवा आलेख पद्धतीमध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्ही शिकलेला आहातच, त्याच पद्धतीने हे इथे सुद्धा करायचं आहे. त्याच्यानंतर 160 आणि 34, त्याच्यानंतर 180 आणि 40 आणि त्याच्यानंतर 200 आणि 50 हे बिंदू प्रस्थापित करून घ्यायचे आणि मग नंतर तुम्ही फ्री हँडनं हे सर्व बिंदू सांधायचे आहेत. हे जे बिंदू आहेत हे सगळे बिंदू सांधल्यानंतर जी रेष तयार होते ती ओजीव वक्र आहे. आता समजा पेक्षा कमीचा ओजीव वक्र काढून त्यावरून मध्यांक काढा असा प्रश्न आला तर तुम्ही काय करायचं? एकूण वारंवारता छेद 2 करायचं, 25 येते. 25 जिथं वारंवारता वाय अक्षावर आहे तिथून सरळ आडवी रेष काढायची आणि तिथून लंब काढायचा. जिथं त्या वक्राला छेदतं तिथून डायरेक्ट लंब एक्स अक्षावरती काढायचं. तिथली जी किंमत आहे एक्स अक्षावरची तो तिथली मध्यांक असते. त्याच्यानंतर अजून एक प्रकार जो आहे हा अतिशय महत्वाचा प्रकार, तो म्हणजे च्यापेक्षा जास्तचा ओजीव वक्र. लक्षात ठेवा, च्यापेक्षा कमीचा ओजीव वक्र करण्यासाठी पेक्षा कमीच्या स्तंभाखाली उच्चतम मर्यादा लिहायची आहे आणि पेक्षा जास्तचा ओजीव वक्र काढण्यासाठी पेक्षा जास्तच्या खाली निश्चितम मर्यादा घ्यायची आहे. या ठिकाणी मी वेगळं गणित घेतलेलं आहे. तर खाली दिलेल्या सामग्रीचा च्यापेक्षा जास्तचा ओजीव वक्र काढा. स्तंभाक्षणी 50 ते 55 वारंवारता 2, 55 ते 60 वारंवारता 8, 60 ते 65 वारंवारता 12 आणि 65 ते 70 वारंवारता 24 आणि 70 ते 75 वारंवारता 38, 75 ते 80 वारंवारता 16. अशा प्रकारे आपण प्रश्न घेतलेला आहे
आता इथं सुद्धा आपल्याला पुन्हा एक तक्ता तयार करायचा आहे. पहिल्या स्तंभामध्ये पेक्षा जास्त येणार आहे, दुसऱ्या स्तंभामध्ये वारंवारता येणार आहे आणि तिसऱ्या स्तंभामध्ये संचय वारंवारता येणार आहे. तर पहिले दोन स्तंभ आपण भरून घ्यायचे आहेत. पहिल्या दोन स्तंभामध्ये आता इथं बघा पेक्षा जास्त, आता 50 ते 55 मध्ये याच्यामध्ये तुझ्यापेक्षा जास्त कुणाला विचारू शकतो? 55ला विचारू शकत नाही, कारण सगळ्यात जास्त आहेत ते. म्हणजे कुणाला विचारू शकतो? 50ला. म्हणजेच या ठिकाणी निश्चितम मर्यादा तुम्ही घ्यायची आहे. प्रत्येक संभाषणेची निश्चितम मर्यादा आपण पेक्षा जास्त मध्ये येते. म्हणजे 50, त्याची वारंवारता 2, 55, 8, 60, 12, 65, 24, 70, 38 आणि 75, 16 या पद्धतीनं हे येतं. शेवटची जी संचित वारंवारता आहे, ही संचित वारंवारता काढण्यासाठी काय करायचं? तर बघा, पुस्तकात सांगितलं त्या पद्धतीने मी काय तुम्हाला सांगणार नाही, थोडंसं वेगळं आणि सोपं सांगतो. खालून वर जायचं. आता पहिल्या पद्धतीमध्ये वरून खाली आलो होतो की नाही, आता खालून वर जायचं. कारण बघा, आपण जर म्हटलं 75 पेक्षा जास्त काय आहे वो? 16 आहे. परंतु अगोदरच्या उदाहरणामध्ये 120 पेक्षा कमी काय होतं? तर 12 होतं. म्हणजे इथं काहीतरी एक उपयोग होतो बघा. 75 पेक्षा जास्त 16, म्हणजे शेवटच्या कॉलम मध्ये खालून वरती जायचं. आता खाली घ्या 75, 16 एकीने 16 डायरेक्ट मांडायचं. त्याच्या वरती येण्यासाठी 16 आणि 38 ची बेरीज करून 54 लिहायचं. 54 आणि 24 ची बेरीज करून 78 येणार. 78 आणि 12 ची बेरीज केलं 90 येणार. 90 आणि 8 ची बेरीज केली 98 येणार. 98 2 ची बेरीज केली 100 येणार. कशात काय वजा करा किंवा हे करा काय नाही, सहज आणि सरळ तुम्ही हे करू शकता. आणि मग नंतर जसं पेक्षा कमीच्या ओजीवसाठी तुम्ही बिंदू प्रस्थापित केला, तसंच 50 आणि 100, 50 आणि 100चा आपण बिंदू प्रस्थापित केला. त्याच्यानंतर 55 आणि 98, त्याच्यानंतर 60 आणि 90, त्याच्यानंतर 65 आणि 78, 70 आणि 54 आणि 75 आणि 16 असे सर्व बिंदू आपण प्रस्थापित करायचे आहेत. आणि पुन्हा मुक्त हस्ताने आपण हे बिंदू सांधायचे आहेत. हा जो आहे हा च्यापेक्षा जास्तचा ओजीव वक्र तयार झाला. दोन्हीचे ओजीव वक्र काढून जर आपल्याला मध्यांक जर काढायचा असेल तर त्यावेळेला काय करायचं? एकाच आलेख पेपरवरती दोन्ही ओजीव वक्र काढायचे आणि जिथं ते दोन्ही ओजीव वक्र छेदतात तेथील एक्स अक्षावरची किंमत म्हणजे मध्यांक असतो, हे लक्षात ठेवा. अजून एक तुमच्या गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे का? बघा, च्यापेक्षा कमीचा ओजीव जो आहे तो खालून वर जातो आणि च्यापेक्षा जास्तचा जो ओजीव आहे तो वरून खाली येतो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची परीक्षा जवळ येऊ लागलेली आहे. तुम्ही अभ्यासाला पण लागलेला आहात आणि सांख्यिकीचा जर परिपूर्ण तुम्ही अभ्यास केलात तर 6 ते 7 मार्क तुम्हाला नक्कीच मिळू शकतात. आणि पासिंग पॅकेजच्या दृष्टीने जर विचार केला तरी सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मात्र मध्यांक काढण्यासाठी आपल्याला बेरीज, त्याचबरोबर मध्य काढण्यासाठी बेरीज, गुणाकार आणि भागाकार सुद्धा येणं गरजेचं आहे. परंतु बहुलक काढण्यासाठी काही किरकोळ गोष्टी जर आपल्याला माहीत असल्या, साधा भागाकार जरी माहीत असला तरी सुद्धा तुम्ही ते काढू शकता. तर तुम्ही नक्कीच ह्यावरचे प्रश्न सोडवाल आणि यश मिळवाल. तुम्हाला सुयश येवो असं चिंतून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.